नमस्कार मित्रांनो, लर्निंग एव्हरीडे या सिरीजमध्ये आपण दररोज इंग्रजी भाषेमधला एक नवीन शब्द शिकणार आहोत, जो शब्द आपल्या स्पर्धा परीक्षेच्या दृष्टिकोनातून अत्यंत महत्त्वाचा असेल। या शब्दाचा मराठीतला अर्थ त्याचबरोबर हिंदी भाषेतलाही अर्थ आपण समजून घेणार आहोत। यावरचे एक वाक्यही आपण पाहणार आहोत एक्झाम्पल म्हणून, आणि त्या वाक्याचा मराठीतलाही अर्थ आणि हिंदी मधलाही अर्थ आपण पाहणार आहोत। लक्षात घ्या, ही सिरीज सुरू करण्याच्या पाठीमागचा उद्देश काय आहे, कारण जेव्हा केव्हा आपल्याला एमपीएससी यूपीएससी सारख्या एक्झामिनेशन मध्ये किंवा 10वी पासून पुढे कोणत्याही एक्झामिनेशन्स मध्ये जेव्हा पॅसेज येतात तेव्हा पॅसेज मध्ये काही शब्द अवघड येतात। अवघड यासाठी की त्या शब्दांचा अर्थ आपल्याला माहिती नसतो, त्यामुळे आपल्याला त्या ओळीचा अर्थ लक्षात येत नाही आणि त्याच अवघड शब्दावरती प्रश्न विचारलेला असतो। यासाठी आपल्या मातृभाषेमधनं तसेच हिंदीमधनंही आपल्या त्या शब्दाचा अर्थ माहिती असला पाहिजे। यासाठी आपण त्याचं प्रिपरेशन त्या शब्दाचं मराठी अर्थासहित आणि हिंदी अर्थासहित त्याचबरोबर इंग्रजी अर्थासहित पण करणार आहोत। म्हणजे इंग्रजीमध्ये त्याचा अर्थ काय होतो, मराठीत काय होतो आणि हिंदीमध्ये काय होतो हे आपण या सिरीजमध्ये शिकणार आहोत। तर पाहूया आजचा आपला जो शब्द आहे तो कोणता आहे। तर आजचा जो शब्द आहे आपला, तर तो आहे पहा, टुडेज वर्ड इज सिरीन। पहा, सिरीन। ओके, देन उच्चारावरती आपण आताच फोकस नाही करायचं, शब्द जे आहेत त्या शब्दांचा अर्थ समजून घेऊयात। उच्चारासाठी आपण वेगळी सिरीज सुरू करूयात। ओके, पण या ठिकाणी शब्द आणि शब्दाचा अर्थ माहिती करून घेणं गरजेचं आहे। पहा, या ठिकाणी SERINE सिरीन हा शब्द आहे। तर पहा, याचा इंग्रजीमध्ये अर्थ काय होतो ते पाहून घ्या। इंग्रजीत अर्थ त्याचा काम। ओके, पीसफुल, आपल्याला माहिती आहे काम म्हणजे काय, शांतता। पीसफुल त्याचा पण अर्थ शांतता असा होतो। अँड अनट्रबल्ड पहा, देन हे त्याचे इंग्रजी मधले अर्थ आहेत। देन आता पाहूयात मराठीतला अर्थ। पहा, शांत, प्रसन्न, निर्विकार। ओके, शांत आणि प्रसन्न हे दोन सोपे शब्द आहेत जे की आपल्या सहजपणे लक्षात राहतात। देन हिंदी में इसका अर्थ होता है, मीनिंग होता है, देखिए, शांत, प्रसन्न, स्थिर चित्त। ओके, सो हियर आपण पाहिलं की सिरीन या शब्दाचा इंग्रजी मधला अर्थ, मराठी मधला अर्थ आणि हिंदी मधला अर्थ। आता याचा आपण एक्झाम्पल पाहूयात। लक्षात घ्या, एक्झाम्पल या ठिकाणी दिलेले पहा, द लेक। पहा, एक्झाम्पल काय आहे, द लेक। लेक म्हणजे आपल्याला माहिती आहे, लेक म्हणजे काय होत, तलाव। ओके, द लेक लुक्ड सिरीन। इथे या ठिकाणी या वाक्यामध्ये हा शब्द वापरलाय पहा, सिरीन। इन द अर्ली मॉर्निंग लाईट। पहा काय म्हटले, द अर्ली मॉर्निंग लाईट याचा अर्थ आपल्याला माहिती आहे काय होतो, सकाळच्या प्रकाशामध्ये। ओके, सकाळच्या प्रकाशामध्ये तलाव कसा दिसतोय याबद्दल ते सांगितलेलं आहे। द लेक लुक्ड सिरीन इन द अर्ली मॉर्निंग लाईट। या ठिकाणी लुक्ड वापरलेला आहे म्हणजे सिंपल पास्ट वापरलेला आहे। ओके, अर्थामध्ये भूतकाळ आपल्याला दर्शविता आला पाहिजे। सो सकाळच्या प्रकाशात तलाव शांत आणि प्रसन्न। पहा, शांत आणि प्रसन्न या मराठी शब्दासाठी या ठिकाणी सिरीन शब्द आलेला आहे। त्याचबरोबर आपण याचा हिंदीमध्ये अर्थ पाहूया काय होतो। हिंदी में इसका मीनिंग होता है, देखिए, सुबह की रोशनी। सुबह की रोशनी में झील। लेक जो आहे या लेकला मराठीमध्ये तलाव म्हणतात, तर हिंदीमध्ये काय म्हणतात, झील असे म्हणतात। सुबह की रोशनी में झील शांत और प्रसन्न दिखाई दे रही थी। ओके, हे आहे त्याचा हिंदी मधला अर्थ। सो या ठिकाणी तुम्हाला हे वाक्य, हा शब्द, या शब्दाचं इंग्रजी मधलं वाक्य, मराठीमध्ये त्याचा अर्थ आणि हिंदी मधला त्याचा अर्थ समजला असेल। पुढच्या व्हिडिओमध्ये आपण अत्यंत महत्त्वाच्या नवीन अशा इंग्रजी शब्दांसह भेट घेऊया। धन्यवाद।